उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा कहर सुरू असून आज शनिवारी सकाळी 6 वाजता भंडारदरा धरण 69% भरले आहे। भंडारदरा धरणात 24 तासात उच्चांकी 438 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली आहे। त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7583 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे। भंडारदरा धरणात पाण्याची मोठी आवक पाहता जलसंपदा विभागाने धरणाच्या पॉवर हाऊस आणि स्पिलवे गेटमधून 3949 क्युसेक्स वेगाने विसर्ग निळवंडे धरणात सोडला आहे। नगर जिल्ह्याची चेहरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या 20 दिवसांपासून पाऊस कोसळत आहे। मात्र बुधवारपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यामुळे खाली असलेल्या निळवंडे धरणात 426 दशलक्ष घनफूट पाण्याची एका दिवसात आवक झाली आहे। त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा 5088 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे आज मितीस निळवंडे धरण 61% भरले आहे। निळवंडे धरणातूनही प्रवरा नदीपात्रात 600 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे। देवठाणचे आढळा धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणातून 129 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे आढळा नदी वाहती झाली आहे। एका दिवसात भंडारदऱ्यात 70 मिलीमीटर, घाटघरला 148 मिलीमीटर, पांझरेत 86 मिलीमीटर, रतनवाडीत 166 मिलीमीटर, वाकीत 68 मिलीमीटर, निळवंडेत 15 मिलीमीटर, आढळा परिसरात 1 मिलीमीटर तर अकोलेत 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या अनेक वर्षांनंतर भंडारदरा निळवंडे धरणात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। तसेच सर्वात छोटी मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत। अजून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पाऊस बाकी आहे। त्यामुळे आगामी काळात नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले। तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची। आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।